आज मी तुम्हाला फ्रेश चवळीपासून लपथबी भाजी बनवून दाखवणार आहे. तर अशा पद्धतीची चवळी होती आणि ही चवळी जी घेतली ना नीट करून ही 350 ग्रॅम आहे. कुकरमध्ये बनवून दाखवणार आहे. तर कुकर गरम करत ठेवलेला आहे. त्यामध्ये तेल काढून घेऊया आणि तेल गरम होऊन देऊया. तेल गरम झालेलं आहे. छोटा अर्धा चमचा मोहरी, छोटा अर्धा चमचा जिरं, कढीपत्ता, एकदम थोडीशी हिंग पावडर, एक मिडियम आकाराचा कांदा चांगला भाजून घेऊया. कांदा हलकासा भाजलेला आहे. ह्याच्यामध्ये सुक्कं खोबरं, आलं, लसूण, कोथिंबीर आणि थोडीशी मिरची, एकदम पोपटी कलरची थोडीशी मिरची अशी मी कुटून घेतलेलं आहे. मिक्सरला बारीक केलं तरी चालेल. 6 ते 7 पाकळ्या लसणाच्या आहेत. अर्धा इंच आलं आहे. पोपटी कलरची अर्धी मिरची घेतलेली आहे आणि कोथिंबीर एकदम थोडंसं सुक्कं खोबरं एवढा तुकडा आहे. नाही टाकला तरी पण चालेल आणि टाकला तरी पण चालेल. चांगलं परतून घेते. मस्त असं परतून घेतलेलं आहे. अशा पद्धतीत मिडियम आकाराचं एक टोमॅटो बारीक कापून घेतलेला आहे. थोडंसं मीठ टाकणार आहे. पूर्ण जरी चवीप्रमाणे आत्ताच टाकलं तरी चालेल आणि 1 मिनिटभर परतून घेणार आहे. मस्त असं परतून घेतलेलं आहे. गॅस केलेला आहे बारीक. छोटा 1 चमचा जिरे धने पावडर, थोडीशी हळद, कांदा लसूण मसाला 1.5 चमचा, तुमच्या तिखटाप्रमाणे टाकू शकता. आणि मग अशा आपण मीठ टाकलेलं आहे. चवीप्रमाणे मीठ टाकायचं. परतून घेते. मस्त असं परतून घेतलेलं आहे बारीक गॅसवरच. आता ह्याच्यामध्ये मी चवळी धुवून घेतलेली आहे. आता हे आपण ह्याच्यामध्ये 1 मिनिटभर परतून घेऊया. मस्त असं परतून घेतलेलं आहे बघा. गॅस बिलकुल वाढवलेला नाही आहे. मसाले टाकल्यापासून बारीकच होता. त्याच्यामध्ये फक्त 1 मिनिटभर परतून घेतलेलं आहे. आता आपल्याला ही लपथबी बनवायची आहे. तर ह्याच्यामध्ये मी गरम पाणी, म्हणजे कोमट पाणी केलं तरी चालतं. मी गरम पाणी केलं होतं 1 ग्लास. मिक्स पहिलं करून घेते. मिक्स करून घेतलेलं आहे. अजून थोडंसं पाणी टाकते मी. गॅस बिलकुल वाढवायचा नाही आपल्याला. तुम्हाला घाई असेल तर तुम्ही वाढवू शकता, पण मी बारीकच ठेवणार आहे गॅस. बारीक गॅसवर मी कुकरच्या फक्त 2 शिट्ट्या करून घेणार आहे. बारीक गॅसवर कुकरच्या फक्त 2 शिट्ट्या केलेल्या आहेत. त्याच्यापेक्षा जास्त नाही. पूर्ण थंड होऊन द्यायचं आहे. हा तरी थोडासा गरमच आहे. 2 शिट्ट्यात झटपट होती. खूप जणांनी अशा कमेंट केलं होतं थोड्याशा कुकरमधल्या रेसिपी दाखवा, गॅसचा प्रॉब्लेम आहे. तर अशा पद्धतीत बनवायची मग झटपट. बघा मस्त अशी शिजलेली आहे एकदम, आणि फ्रेश आहे चवळीची. एकदम चवदार लपथबी. रेसिपी कशी वाटली मला जरा कमेंट करून सांगा. रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा.